नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल कसं बनवायचं याची ए टू झेड माहिती, ए टू झेड सेटिंग तुम्हाला सांगणार आहे। यूट्यूब चॅनल कसे बनवायचे। सुरुवातीला आपला एक फ्रेश जीमेल आय डी बनवायचा। फ्रेश जीमेल आय डी झाल्यानंतर माय सेल्फवर जायचं। त्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं। माय सेल्फ गेल्यानंतर यूट्यूब चॅनल क्रिएट झाल्यानंतर चॅनलचं नाव टाकायचं, त्याचा हँडल टाकायचं, हँडल ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन लिहायचं। तुम्ही कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहे, काय सांगणार आहे व्हिडिओमध्ये, ब्लॉग बनवणार आहे का टेक्निकल व्हिडिओ आहे, कॉमेडी आहे, स्पोर्ट्स आहे, न्यूज आहे, कुठल्या प्रकारच्या कॅटेगरीचे व्हिडिओ आहे त्याच्यानुसारच आपलं डिस्क्रिप्शन लिहायचं। त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन झाल्यानंतर YT स्टुडिओमध्ये जाऊन पूर्ण सेटिंग करायची। YT स्टुडिओमध्ये आपला मेल आय डी लॉग इन करायचा, आपलं चॅनल येईल, तुम्ही किती व्हिडिओ टाकले, किती सबस्क्राईब आहे, किती लाईक आहे, किती कमेंट आहे, ते सर्व YT स्टुडिओमध्ये दिसणार। YT स्टुडिओमध्ये आपली करन्सी टाकायची। यूट्यूब चॅनलवरून आपल्याला पैसे कमवायचे तर करन्सी टाकायची। करन्सी आपली इंडियन INR करन्सी तिथे सिलेक्ट करायची। त्यानंतर कीवर्ड टाकायचा। कीवर्ड हा आपल्या नावाचाच वापरायचा। आपलं नाव, यूट्यूब चॅनल कुठल्या नावाने आहे, काय दाखवणार आहे त्याच्यानुसारच कीवर्ड वापरायचे, म्हणजे सर्चिंगमध्ये आपल्याला इझी पडेल। कीवर्ड टाकल्यानंतर लगेच आपलं चॅनल लोकांना दिसेल, सर्चिंगमध्ये येईल। ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं। ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर स्टँडर्ड लायसनला सिलेक्ट करायचं, म्हणजे आपलं कोणी चॅनल हॅक करणार नाही। स्टँडर्ड लायसन ठेवायचं तिथे, कधीही लक्षात ठेवा, स्टँडर्ड लायसनच ठेवायचं। त्याच्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन करताना आपला मोबाईल नंबर टाकायचा, OTP येईल। व्हेरिफिकेशन झालं म्हणजे आपलं चॅनल कोणी हॅक करणार नाही। आणखी एक सेटिंग आहे ID व्हेरिफिकेशन झाली, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एक ID व्हेरिफिकेशन, IDचा फोटो काढायचा। फोटो चारही कोपरे फोटो ते दिसेल असा फोटो काढायचा, त्यानंतरच ते व्हेरिफिकेशन होतं आहे, नंतर तसा व्हेरिफिकेशन होणार नाही। काळजीपूर्वक लक्ष द्या, पूर्ण व्हिडिओ बघा, सगळी माहिती सांगणार यूट्यूब चॅनल कसं बनवते, काय सेटिंग असतात। त्यानंतर चॅनल लेआउट असते, ID व्हेरिफिकेशन झालं की चॅनल लेआउट। पॅन कार्डनं व्हेरिफिकेशन करायचं। आधार कार्ड घेते का नाही काय माहीत, पण पॅन कार्ड नक्की घेते। चारही कोपरे IDचे दिसेल असा ID फोटो क्लिक करायचा। या सर्व प्रकारच्या सेटिंग झाल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा सेटिंग असतात, काय असतात, लाईव्ह प्रूफनुसार तुम्हाला मी दाखवणार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।